नमस्कार. आपण शास्त्रींच्या मधुर वाणीतून ज्ञानेश्वरी भावकथेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. या ज्ञानेश्वरी प्रचार महायज्ञात कुटुंब व मित्रपरिवारासह सहभागी होऊन ज्ञानेश्वरीचा आशीर्वाद घ्यावा. या अतिरिक्त वाचनाची आवड असेल तर डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रींची पुस्तके पेपरबॅक व ईबुक फॉर्मॅटमध्ये उपलब्ध असून त्याची लिंक माझ्या डाव्या बाजूला स्क्रीनवर दिलेली आहे. अधिक माहितीसाठी व्हिडिओचे डिस्क्रिप्शन पहा. अवश्य वाचा व सुखी व्हा. धन्यवाद. ज्ञानेश्वर महाराज की, भगवान बाबा की. आज जरा झोपेतून उठल्यासारखं वाटतंय. जरा पहिल्या दिवशी या जगामध्ये सामर्थ्य कशाचं आहे आणि कोणतं सामर्थ्य श्रेष्ठ आहेत याचं आपण वर्णन केलं. शरीरापेक्षा धन श्रेष्ठ आहे, धनापेक्षा सत्ता श्रेष्ठ आहे, सत्तेपेक्षा, लक्षात आहे का नाही, सत्तेपेक्षा सत्तेपेक्षा संत श्रेष्ठ. वाणीवर लगेच तुटून पडला तुम्ही, जास्त ऐकल्यामुळं घोटाळा झाला तो. सत्तेपेक्षा संत श्रेष्ठ आहे. का संत आहेत? सत्तेसाठी संताला लोक शरण जातात, धनासाठी सत्तेला शरण जातात, आणि शरीर कमवण्यासाठी धन लागतं. खुराक कुठून मिळायचा? काय बाजरीच्या भाकरी खाऊन जमते का पोहेल? पण शरीर दुरुस्त करण्याकरता लागलेला निधी हा पैशावाल्याकडे असतो, पैसा सत्ताधाऱ्याकडे असतो. सत्ता मिळवण्यासाठी संतांची कृपा लागते आणि आत्मउद्धारासाठी संतांची वाणी लागते. म्हणून या जगामध्ये वाणीच्या रूपाने लाखो वर्षापासून सगळे संत हे अजरामर आहेत. वाणीच्या रूपाने वाल्मिक काय म्हणत होते? रामायण उघडले की वाल्मिक बोलायला लागतात. भगवान श्रीकृष्ण 5000 वर्षापूर्वी काय बोलत होते? गीता उघडली की बोलायला लागतात. ज्ञानोबारायांची भाषा कशी होती, कसे बोलायचे ज्ञानोबाराय? ज्ञानेश्वरीच्या रूपानं बोलतात, अभंगाच्या रूपानं बोलतात. 700 वर्षांमध्ये टिकणारं व्यक्तिमत्व म्हणजे वाणी. नामदेव आता ज्याची त्याची चव आहे. काहीला ज्ञानोबाराचे अभंगच आवडत नाहीत. अभंग तुकोबारायाचे, ज्ञानोबारायांचं अभंग ठीक आहे म्हणे, पण ज्ञानेश्वरी बरी. आताचे समीक्षक लोक अभंग ठीक आहेत म्हणे ज्ञानोबारायांचे, पण ज्ञानेश्वरी ठीक. आणि ज्ञानेश्वरी वाचकाला आहे ना, मरेपर्यंत अनुभवामृत कळतच नाही. इकडं रसिकतेची सवय लागलेली ज्ञानेश्वरीमध्ये, आणि तिकडं ते ऐसी निरूपाधिके जगाची जे जनके. विचित्र ओघ आहेत बरं का अनुभवामृतमध्ये. आज्ञेचा आहे व तंत, काहीच कळत नाही. ते जयाचे नि कृपा सलिले वगैरे वगैरे असे शब्द आहेत. अज्ञानाचा धांडोळा म्हणजे काय, शिवशक्तीचं मिलन म्हणजे काय, गुरुचं वर्णन कशा पद्धतीनं असतं, सच्चित आनंद म्हणजे काय, स्वतः म्हणजे काय, हे सगळे विचित्र प्रश्न अनुभवामृतमध्ये आहेत. ज्ञानेश्वरी वाचकाला जमतच नाही ते. आणि जो अनुभवामृतमध्ये रंगला ना, त्याला ज्ञानेश्वरी कळत नाही आणि अनुभवामृतही कळत नाही. तो मग तो ज्ञानेश्वरी ठीक आहे पण अनुभवामृत चांगलं. मग सांग, तू सांगता येत नाही ते. अरे मग अनुभवामृत तुझ्या अनुभवाला सांग ना. मग सांगता येत नाही, मग कळणार कसं काय ज्ञानेश्वरीपेक्षा अनुभवामृत श्रेष्ठ आहे? नाही, माझं मत आहे. अरे तुझ्या मताला काय किंमत आहे? आणि आपले वारकरी लोक म्हणतात ना, ज्ञानेश्वरी पाहिजे ना अनुभवामृत पाहिजे. धारी मुखे म्हणा
सरसकट पूर्ण महाराष्ट्रामध्ये रोज गायला जाणार आहेत आणि लेखक एकच आहेत. अनुभवामृत ही वाणी ज्ञानोबरायांचीच आहे, ज्ञानेश्वरी ही वाणी ज्ञानोबरायांचीच आहेत, हरिपाठ ही वाणी आवडी भिन्न भिन्न आहेत, रुचीणाम वैचित्र्यात. हरिपाठात रमलेली माणसं असतात, कधी त्या हरिपाठही त्यांना माहीत नसतो, हरीकडे पाठ असते आणि हरिपाठाकडे पाठ असते. गायला बरं वाटतं, देवाची द्वारी उभा क्षणभर असं वाटतं कुठल्या तरी लांबच्या गावात आपण राहायला गेलोय. वाणी टिकले ज्ञानोबराय, जो वरी चंद्र सूर्य तो वरी कीर्ती घट स्थिर. कीर्ती घट म्हणजे वाणी. कीर्ती घट शब्दाचा अर्थ काय आहे? वाणी. जो वरी चंद्र सूर्य तो वरी कीर्ती घट स्थिर. अजरामर आहे. महाराज तुमच्यातलेच आहेत का? नाही, मी संताबद्दल बोलतो. याचा अर्थ असा नाही की संतच वाणीनं अजरामर आहेत, साहित्यिक लोक सुद्धा अजरामर आहेत. कवी लोक, अभिज्ञान शाकुंतलम, मृच्छकटिकम, काही नाटके 2-2 हजार वर्षापूर्वी लिहिलेले आहेत. अशी गोड आहेत ना ते नाटकं. म्हणजे महाराज चालतं का? शब्द आहेत ते कानाला बरे वाटतात, आणि कानाला बरं वाटण्यासाठी शब्द सुद्धा आहेत ना, असे वाणी गोड लागते त्याला. बाणभट्ट नावाचा पहिला कादंबरीकार आहे. काय नाव आहे? बाणभट्ट. पहिला कादंबरीकार आहे. तरी कादंबरी पहिल्यांदा लिहायला घेतली विश्वामध्ये. अर्धी झाली आणि त्याला जाणवायला लागलं की मी 2-4 दिवसात जातोय म्हणून. कादंबरी काही माझ्याने पूर्ण होईल असं वाटत नाही. बाणभट्टाला वाटलं. ते 2 मुलं होते, त्या 2 मुलाला बोलवलं की बा माझा अर्धा राहिलेला ग्रंथ आहे आणि माझी अशी इच्छा आहे ती पूर्ण करावा, पण कोणी करावा? दोघंही म्हणे आम्ही करतो ना म्हणे पण माझी कादंबरी ही तुम्हाला समजली का नाहीत? हिच्याप्रमाणे पुढं लिहिणारा माणूस पाहिजे. सांगा काय तुमची परीक्षा आहे? एक वाळलेलं खोड असं पुढं उभं होतं. वाळलेलं खोड, पालवा नाही, काय नाही. सांगितलं की ह्या खोडाचं वर्णन करा. जो एक मुलगा होता त्याने वर्णन केलं, शुष्कम काष्ठम तिष्ठत्यग्रे. नाही, पहिलं वर्ण शुष्कम काष्ठम तिष्ठत्यग्रे, वाळलेलं लाकूड पुढं उभं आहे असा त्याचा अर्थ आहे. दुसरा जो मुलगा होता ना तो रसिक होता, त्याची वाणी चांगली होती. त्याने सांगितलं की नीरस तरुवर विलसती पुरता. त्याचा अर्थ तोच आहे, वाळलेलं लाकूड पुढं उभं आहेत. काय फार फरक पडला असं समजू नका. बोलण्याची भाषा आहे त्याची. नीरस तरुवर, वाळलेलं लाकूड, विलसती पुरथ, आपल्या समोर आहे. आणि शुष्कम काष्ठम तिष्ठत्यग्रे, जरी संस्कृत नाही कळालं तुम्हाला तर एकामध्ये पदलालित्य आहे आणि एकामध्ये दगड पडल्याचा भास आहे. शुष्कम काष्ठम तिष्ठत्यग्रे असे सगळे कठोर व्यंजनच सगळे, आणि अर्थ दोघांचा सारखा आहे. वाळलेल्या लाकडाचं काय वर्णन करणार लोक? वाळलेलं लाकूड आपल्या समोर उभं आहे एवढंच म्हणणार ना. नीरस तरुवर विलसती पुरत, वाळलेलं लाकूड आपल्या समोर उभं आहे. पण ती अर्थ एकच आहेत, विषय एक आहेत, सांगण्याची शैली भिन्न आहेत. मग तो जो गोड बोलणार आहे त्याला सांगितलं की तू माझी राहिलेली कादंबरी लिही, ह्याला म्हणतात वाणी. काही अर्थ असो अथवा नसो, पण वाणीमध्ये गोडवा पाहिजे. ज्ञानोबरांचा सगळ्यात जास्त भर आहे ना तो वाणीवर आहे. पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये भर जो आहे तो वाणीवर आहे. जगात सगळ्यात महागडी वस्तू जर काय असेल तर तुमचं बोलणं अजरामर होणं हे महाग आहे. बाकी सगळं विनाशी आहे. 10,000 कोटीची प्रॉपर्टी असो, 1,00,000 कोटीची प्रॉपर्टी असो, त्याला मर्यादा आहे. संपण्याला मर्यादा आहे, भोगाला मर्यादा आहे. सगळंच तुम्हाला एका वेळेस मिळालं, काय भोगणार आहे तुम्ही? अमेरिकेतले श्रीमंत माणसं आहेत ना असं वेडपट व्हायला लागलेत. नवीन काही नाहीच ना. स्वतःचं विमान आहेत, महागडं घड्याळ आहेत, महागडी गाडी आहेत, महागडा बंगला, पुढं काय करावं?
आता पृथ्वीवर दुसरा आहे काय? एक बाई पाहिजे तर 4-4 बाया आहेत त्यांच्याकडे. घड्याळ सगळ्यात महागडं आहे, गाड्या सगळ्यात महागड्या आहेत, स्वतःचं हेलिकॉप्टर आहे, स्वतःचं विमान आहे, पैसा शिल्लक आहेत, आयुष्य शिल्लक आहेत. काय काय खावं आहे काय जीवनामध्ये? आपल्याला नाही म्हणून आकर्षण आहे. लक्षात येते? नाही म्हणून आकर्षण आहेत. ज्याला गाडी आहे त्याला कळतं डिझेल भरताना किती पैसे जातात. कोणी नाही मागितलं तरी हप्ता असतोच त्याला. तो हप्ता काही साधा असतो काय? तो मग बाहेरचे लोक फार सुंदर म्हणतात, काय मोठा माणूस आहे, गाडी आहे, फिडे. आतल्या माणसाला विचारा काय हाल आहेत त्याचे. वडून नेत नाही, नशीब आहे समजा. त्याला आकर्षण आहे गाडीचं. सगळं जन्मजात ज्याला मिळाले आहेत, माझा शब्द नीट आहे का, जन्मजात सगळं ज्याला मिळालेलं आहेत, कशाचं आकर्षण आहे त्याला? म्हणून सृष्टीला मर्यादा आहे, भोगाला मर्यादा आहेत, शरीराला आणि पैशाला मर्यादा आहेत, त्यांना पुरवठ्याला मर्यादा आहे. मिळत नाही म्हणून आकर्षण आहेत. वाणीला मर्यादा नाही, अमर्याद आहे वाणी, सुंदर आहे वाणी. म्हणून ज्याच्या बोलण्यामध्ये, अहो तुम्हाला एकदम खेडेगावातली गोष्ट सांगतो. आता मी गेल्या 12 वर्षापासून बाबांच्या गादीवर आहे. एकदम ग्रामीण भागातले माणसं पण इतकं सुंदर बोलतात. अशुद्ध असेल बोलताना, शब्द अशुद्ध असतील, भाव जबरदस्त असतो, महत्वाचं आहे. एकाने वर्णन केलं, महाराज आमच्या गावच्या शेताचं वर्णन काय करावं, माणूस पेरला तरी उगवेल. अलंकार आहे तो. तुम्हाला कळत नसेल तो भाग सोडून द्या, पण तुम्हाला आठवत नाहीये. माणूस पेरला म्हणजे पीक पेरलं तर उगवतं, धान्य पेरलं तर उगवतं. पण अलंकारामध्ये जर परिवर्तन करायचं असेल, माणूस पेरला तर उगवतो, हा अलंकार आहे. ही बोलण्याची भाषा आहे. आमचा एक कीर्तनकार फार विनोदी होता. म्हणे हनुमंतराय झोपले होते आणि रामचंद्र प्रभूने सांगितलं की हनुमंतरायला बोलवून आण. तुम्हाला या बारक्या बारक्या गोष्टी कळणार नाहीत बरं का, पण त्याचीच लकब होती सांगण्याची. विषय एवढाच आहे बरं का. रामाने त्या माकडाला सांगितलं हनुमंताला बोलवून आण. आता मोठ्या माणसाने सांगितलंय की हनुमंताला बोलवून आणायचं, चालतानाच हे माकड ताट गेलं. रामाने सांगितलं. काही माणसं असे असतात ते मोठे नसतात, पण आज्ञा केली की ते असे ताट चालतात. मला सांगितलंय, मला आणि लोकांची अपेक्षा असते मला सांगावं म्हणून. ते गेलं असं. हनुमंतराय झोपलेले होते आणि उठत नाही म्हटल्यानंतर ते हाताजवळ असे बसले, तर हाताजवळ गेलं आणि असं असं उकरायला लागलं. ते हनुमंताने असं केलं त्याला. तो कीर्तनकार किती विनोदी होता ते सांगतो तुम्हाला. ते असं ते माकडाला असं केल्याबरोबर ते माकड एवढ्या लांब जाऊन पडलं की सेनेत यायला 2 दिवस लागले. अलंकार आहे. आणि अर्थ कळाला का तुम्हाला? तुम्ही शांत होता, एक शब्द कळायला बरोबर मन उल्लसित झालं, याला वाणी म्हणतात. पण खरंच एवढ्या लांब गेलं का कुणी विचारले? खरंच सत्य आहे का कुणी विचारलं? काय संबंध आहे त्याचा? पण तो अलंकार तुम्हाला प्रसन्नता देऊन जातो. अलंकार तुमच्या हृदयाला गुदगुल्या करून जातो. ही माणसं लोकप्रिय असतात. ह्या माणसाच्या वाणीमध्ये दम असतो. ज्याच्या भाषणामध्ये दम आहे तोच नेता. भाषण म्हणजे काय? वाणी, प्रभावी वाणी. विनोद म्हणजे काय? वाणी. वाणीला किंमत आहे, विनोदाला किंमत आहे, अलंकाराला किंमत आहे. ज्ञानोबांची वाणीच्या बद्दल एक स्वतंत्र ओवी, इतकी सुंदर ओवी आहेत. माणसाने ना असं शुष्क बोलण्यापेक्षा, असं काहीतरी विचित्र बोलण्यापेक्षा अलंकारिक पद्धतीनं बोलावं, असं ज्ञानोबांचं मत आहे. वाचे बरवे कवित्व. काय म्हणतात? वाणी कशी असावी? नुसतं बडबड करण्यापेक्षा आहे ना, छंदबद्ध बोलणं असावं. वाचे बरवे कवित्व. ज्याच्याकडे कवित्व आहे त्याला ज्ञानोबा सांगतात तुला बोलता येतं ना चांगलं. हे फार महत्वाचं आहे बरं का, चांगलं बोलता येणं.
तुला बोलता येत ना चांगलं, त्यात रसिकत्व पाहिजे. रसिकत्व ऐकायला असं गोड वाटलं पाहिजे. आता आपण साधी गोष्ट म्हणतो बरं का, नशीब माणसाचं खालीवर होत असतं. हा साधा शब्द आहे, त्याला वाणी म्हणतात. याला रसिकत्व आणायचं असेल ना, नशीब खालीवर होत असतं. खूप गोड शब्द आहेत संस्कृतमध्ये. चक्रार पंक्तिरी वगच्छती भाग्य पंक्ती. गाडीचं चाक जसं फिरत असताना खाली जाताना वर येतं, तसं नशिबाचा भाग असतो. चक्रार पंक्तिरी वगच्छती भाग्य पंक्ती. ही तुम्हाला ऐकायला गोड वाटलं, अर्थ तोच आहेत. नशीब खालीवर होत असतं. वाचे बरवे, काही वेगळा अर्थ नाही आहेत. वाणी सुंदर आहे, भाषा सुंदर आहे, त्याला म्हणतात रसिकत्व. आणि ज्यांच्या बोलण्यामध्ये रसिकता आहे, लक्षात ठेवा, ज्यांच्या बोलण्यामध्ये रसिकता आहे त्याच्या बोलण्यामध्ये आत्मस्पर्श पाहिजेत, भगवंताचा आशीर्वाद पाहिजेत. असे 3 टप्पे वाणीचे आहेत. वाणीमध्ये कवित्व असावं, वाणीमध्ये रसिकत्व असावं, आणि वाणीमध्ये देवाचा प्रसाद असावा. आणि तुम्हाला माझं बोलणं लक्षात आलं असेल, 3 आपल्याला अनुभव मिळतात. शाळेमध्ये कविता असतात, गाण्यामध्ये रसिकत्व असतं, आणि अभंगामध्ये प्रसाद असतो. अभंग का आवडतात? प्रसाद आहे. तुका म्हणे मज बोलवितो देव, अर्थ गुह्य भाव तोची जाणे. याला म्हणतात प्रसाद. तुकोबाराय म्हणतात मी बोलत नाहीयेत, म्हणून तुकोबारायांची वाणी गोड. किती वर्ष झालीत महाराज, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. कंटाळतच नाहीत वारकरी. कोठेही जा, कुठलाही कीर्तनकार असो, सुरुवात सुंदर ते ध्यान उभे विटेवर. किती वय या अभंगाचं? 400 वर्ष. सुंदर ते ध्यान किती पिढ्या गेल्या? सुंदर ते ध्यान. रोज तुम्ही हरिपाठ म्हणता, देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी. या अभंगाचं वय 700 वर्ष आहे. वाटतंय असं? लहानपणी जे गाणं ऐकलं ना, ते आता गाणं ऐकायलाच मिळत नाही. रसिकत्व संपलं. आता जे गाणं चाललंय, धूमधडाका चालू आहेत, वर्षभर चालतात, दुसरं गाणं आलं की मागचं गाणं बंद. रसिकत्व संपलं. रसिकत्व ग्रहण केलं की संपतं. अर्थ कळाला ना? रसिकत्व ग्रहण केलं की संपतं. जिलेबी तुमच्या पुढे ठेवलेली आहेत, तोंडाला लागत नाही तोपर्यंत गोड आहे, रसिक आहेत. ते खाल्ली ना, तिचं रसिकत्व संपलं. कवडी मोल झालं त्याचं. नाना सुद्रव्ये गोमटी. कळलं तर नशीब. शरीरी झाली या पैठी. पुढचं सांगायला नको तुम्हाला, बुद्धिमान आहात तुम्ही. म्हणून रसिकत्व हे संपतं माणसाचं. परतत्व स्पर्श असलेले शब्द संपत नाहीत. गाथा ज्ञानेश्वरी हे परतत्व स्पर्श आहे त्याला. म्हणून ज्ञानोबा म्हणतात कशी वाणी पाहिजे? रसिकत्वी स्पर्श, परतत्व स्पर्श. परतत्वाचा स्पर्श म्हणजे अनुभव, व्यापक ज्ञान. म्हणून तुकोबारायांचे शब्द ऐका, ज्ञानोबारायांचे शब्द ऐका. असं एका गावाबद्दल, देशाबद्दल असं बोललेलं नाही. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. सगळ्या जगामध्ये मित्रता वाढो. अनवरत भूमंडळी. भूमंडळी अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, जर्मन असेल, जापान असेल, जगासाठी विश्वात्मके देवेने. देव पण असं मंदिरातला देव नाही ज्ञानोबारायांचा. गुरु पण असं मंदिरात वावरणारे विश्वात्मक गुरु आहे. गुरु कसे आहेत? विश्वात्मक हा माझा स्वामी निवृत्ती राजा. विश्वात्मक हा पहिल्यांदा शब्द ज्ञानोबारायांनी वापरलेला आहे. चोरणारे चोरतात बिचारे, तो भाग सोडून द्या. स्वामी निवृत्ती राजा ही भावना आहे. तुकोबाराला विचारा, सगळे अभंग तपासा. महाराष्ट्रापर्यंत सुख असं नाही, जगासाठी. संसाराच्या अंगी अवघीचं व्यसन आहे. तो संसार फक्त महाराष्ट्राचा आहे असं नाही, अमेरिकेचा आहे असं नाही, सगळ्या जगाचा संसार. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो.
आता हे सोवळे झाले त्रिभुवन. त्रिभुवन म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ सगळ्यामध्ये आम्ही पवित्र झालो. ही भाषा आहे. असं नाही की मी आता वारकरी झालो, मी आता भक्त झालो, मी आता संत झालो. तुम्हाला काय समजायचे समजा, तुम्ही आम्हाला काय म्हणायचे म्हणा. आमच्या बाबतीत जर आलं ना, सोवळे झाले. अखिल त्रिभुवन आमच्यासाठी सोहळं झालं. ही वाणी हिला म्हणतात परतत्व स्पर्श, की ज्याच्यामध्ये जातीवाद नाही, ज्याच्यामध्ये लोकांविषयी अहंकार नाही, ज्याच्यामध्ये द्वेष नाही, ज्याच्यामध्ये काम नाही, निर्दोष वाणी, परतत्वाला स्पर्श केलेली वाणी म्हणजे तुकोबारायची वाणी. शब्द कळतात ना सगळ्याला, पण नाही म्हणायची हिंमत पण नाही. आता काय करावं, ही परतत्व स्पर्श वाणी. ह्या वाणीला कमवावं लागतं. ज्ञानोबराय म्हणतात लगेच वाणी येत नाही कुणाकडे. मला तर खूप गॅरंटी आहे, कितीही कान लावून प्रवचन ऐकताना असं वाटतं शास्त्री सगळं समजले. माझं एकदा प्रवचन संपलं ना, सगळं प्रवचन परत माझ्याकडे, तर तुम्ही जसे आहात तसे परत जाता. तुम्हाला विचारलं काय, बरंच काही सांगितलं होतं पण बरं वाटलं होतं. लक्षातच राहत नाही. बोलणं फार वेगळं आहे बरं. तुम्ही ज्ञानेश्वरी प्रवचन ऐकलं, बोलणं फार वेगळं आहे, लक्षात राहत नाही. इतके आपण कमकुवत आहोत. ऐकताना असं वाटतं लक्षात राहील. 2 दिवस अहो नुसता संदर्भ जर लावायचा ठरलं ना, कशामागं काय आलं, कशामागं काय आलं, ते सुद्धा लक्षात राहत नाहीत. काय काही भाग्यवान उलटे यायला सुरुवात करतात. लक्षात राहत नाही. बुद्धी कमकुवत आहे. परतत्व स्पर्श केलेले शब्द ग्रहण करता येत नाही. ऐकायला बरं, तुकोबाराचे शब्द कळल्यासारखे वाटतात. हरिपाठ कळल्यासारखा वाटतो, नाही कळत. परतत्व स्पर्श येतो. हा महत्वाचा भाग. म्हणून वाणी ही परतत्व स्पर्शित रसिकत्वयुक्त कवित्व असली पाहिजे. नाही अर्थ त्याच्यामध्ये, नाही सिद्धांत, ऐकायला अशी गोड वाटली पाहिजेत. ज्ञानोबरांची वाणी अशी विचित्र आहे ना, आजपर्यंत जगातले जेवढे पुस्तक आहेत, जेवढे काव्य आहेत, जेवढे दृष्टांत आहेत, ते असे दृष्टांत आहेत की दिसणाऱ्या वस्तूतून वस्तू सिद्ध करतात. समजा एखादा मनुष्य मूर्ख आहे, लोक त्याला काय म्हणतो, गाढवासारखा आहेस. गाढव दिसणार आहे, मग त्याला उपमा दिली जाते, हा गाढव आहेस. मनुष्य आहे पण गाढवासारखा वरतो. बरं, ज्याला मी एकाला विचारतो, याला गाढवासारखा का म्हणला, म्हणजे गाढवच आहेस तो. म्हणजे का गाढव आहेत काय माहित नाही, बरं लोक म्हणतात म्हणून म्हणायचं. म्हणजे गाढवाला गाढव का म्हणतात हे सुद्धा माहित नाही. गाढव माहिती, गाढवपणा म्हणजे काय, ते काही वाईट आहे का ते. गाढवाची विशेषता अशी आहे, तुम्ही अनुभव घेऊन पहा. उन्हाळ्यामध्ये त्याची तब्येत चांगली असते आणि पावसाळा पडल्यानंतर त्याची तब्येत कमी व्हायला लागते, म्हणून गाढव म्हणतात त्याला. आणि चंद्रप्रकाश पडला ना, ते सावलीत जाऊन उभं राहतं, त्याला वाटतं ऊन पडलं. अनुभव बघितला का तुम्ही असं? चंद्राचा प्रकाश पडला ना, ते भिंतीच्या सावलीला, घराच्या सावलीला असं उभं राहतं, ते त्याला वाटतं ऊन पडलं. परमार्थ सुरू झाला की काय, काही गाढवांना असं वाटतं, भिंतीला जाऊन उभे राहतात ते. आपला विषय नाही तो म्हणतो, म्हणून गाढव. आणि तब्येत का सुधारती उन्हाळ्यामध्ये, तेच गाढव चरत चरत जातं, काही नसतंच चरायसारखं, पण लांब गेल्यानंतर ते मागे पाहतं, हिरवं काही शिल्लकच नसतं, खुश होतं. काय खाल्लं आपण आज, त्यानेच खुश. आणि पावसाळ्यामध्ये कितीही चरलं ना, मागं फिरलं कितीच हिरवं दिसते, त्याला वाटतं आज काही खाणंच झालं नाही. काही भाग्यवान माणसं असतात अशी. का गाढव म्हणतो आपण, का उपमा, दिसणाऱ्या वस्तूतून उपमा देतो आपण. कोणती उपमा असेल, सीतेसारखी सुंदर आहे, एखाद्या हिरोईन सारखी सुंदर आहे, एखाद्या स्त्रीला म्हणतो सुगरण आहे, दिसणाऱ्या वस्तूतून उपमा आहे.
कशासारखी दिसते. माणसाला सुद्धा बोलताना काय माणूस आहेत महाराज, मातीमध्ये टाकला, ढेकळामध्ये टाकला तर ओळखू येणार नाही ढेकळ कोण आहे माणूस कोण आहे. याचा अर्थ काय, त्याला काळ्या रंगाचं वर्णन करायचंय, पण ते उपमा आहेत. ज्ञानोबांची विशेषता अशी आहेत, न दिसणाऱ्यातून दिसणं सिद्ध करतात. न दिसणाऱ्यातून दिसणं सिद्ध करतात. ही ज्ञानोबांच्या वाणीची विशेषता आहे. कशी विशेषता आहे, तुम्ही आता हे ज्ञानोबांचा चुकीचा अर्थ काढू नका बरं का, ऐकत चला म्हणजे रसिकत्व कळेल. आता एखादे ग्रामीण मनुष्य आहेत किंवा चांगला मनुष्य आहेत, शहरामध्ये गेला, कुठे गेला तर थोडं कमी कपड्यातल्या बाया असतात ना शहरामध्ये, पिक्चरमध्ये शहरामध्ये कमी कपड्यातल्या बाया असतात. आणि 700 वर्षापूर्वीचा ज्ञानोबांचा दृष्टांत आहे बरं का, हा काही आजचा नाही आहे. एकदम सुंदर बाई आहेत आणि कमी कपड्यामध्ये आहेत किंवा खूप दिसायला सुंदर आहेत, तो जो कामुक माणूस आहेत ना, तो तिला पाहिल्याबरोबर त्याचं शरीर जे आहे ना मूर्तीप्रमाणे स्तब्ध होतं. डोळे पण फिरत नाही, पापणी पण पडत नाही, हात पण हलत नाही, जागेवरच तो पाहत उभा राहतो. काय पाहिलं का नाही तुम्ही कधी? मी तुमच्याबद्दल नाही बोलत. कामुक माणसं असतात, बघितलं की जागेवरच थांबतात, सगळे व्यवहार बंद पडतात. आता सगळे व्यवहार बंद कसे पडतात, हे ज्ञानोबांनी दृष्टांत कोणाचा दिला, न दिसणाऱ्या वस्तूचा. संतांचं चित्त समाधीमध्ये गेल्यानंतर त्यांचे जसे व्यवहार बंद पडतात, तसं बाई पाहिल्यानंतर याचा व्यवहार बंद पडतो. आता लोकांना काय माहिती संतांचे व्यवहार कसे बंद पडतात, तो काय अनुभव आहे का लोकांचा? महापुरुषाचे चित्त झाल्या वस्तुगत ठाके व्यवहार जात जियापरी, एवढा मोठा दृष्टांत एवढा लहान ठिकाणी ज्ञानोबा वापरला. कळलं ना कळलं, ज्ञान लोक म्हणतात बरं वाटतं. आणि लोक माऊलीचं लक्ष पण किती एकदम शांत होतो माणूस, एकदम थांबतो माणूस. असे हजारो ज्ञानेश्वरीमध्ये दृष्टांत आहेत, काही कितीतरी दृष्टांत आहेत ज्ञानोबा. मग ज्ञानोबाबद्दल संत दिसतो कसा, संताचं स्वरूप कसं आहे, अनेक ठिकाणी वर्णन आहेत. शांतीला जणू काही अंग फुटलेले आहेत. आता शांतीच लोकांनी बघितलेली नसते. कसा असतो ज्ञानोबा आहे, चैतन्यासारखा दिसे. उपमा फार किती बघा, चैतन्यच बघितलेलं नाही, पण ऐकल्यानंतर बरा वाटतो एवढं कळतं. तो बरं हेच ज्ञानोबाला सुचवायचं. कसा आहे संत, चैतन्यासारखा दिसे. आपण चैतन्यच पाहिलेलं नाही ना, पण लोक खुश होतात. ज्ञानोबांचं दृष्टांत अतिशय सुंदर आहे. याला म्हणतात वाणी. नाही कळालं तरी मनाला समाधान देऊन जाते, अंतःकरणाला शांत करते, समाधान देते, आनंद देते, ही वाणी. ज्ञानोबांनी याच्या विरोधात सुद्धा सांगितलेले आहेत. काही माणसं बोलायला लागले ना, असं विस्तव पडल्यासारखं बोलतात. बोलणे जैशी वृष्टी इंगळाची, शब्द चटके देतात. बोलताना हसत हसत बोलतात. एकदम आवाज लेंथ वगैरे अगदी इतकी गोड असते ना. कोणी माणूस जर जेवायला बसला, तुमच्या बापाच्या घरी मिळतं का असं? काय आवाज मोठा नाही, लेंथ वेगळी नाही, पण ज्ञानोबा म्हणतात अर्थ जर बघितला त्याचा हृदय विदीर्ण होतं. शब्द इतके भयानक असतात. असं बोलताना आहे ना, असं वर्मावरच घाव घालणार. एखाद्याला विचारलं ना, ते गावामध्ये तो माणूस आहे का, कोण माणूस, नाही आमका आमका माणूस, हा ते मागच्या वेळेस त्याची पोरगी पळून गेली होती, तो काय गरज आहे त्याचं समोरच्याला त्या सांगायची? काय बोलते, वर्मावरच घाव घालणार. बरं त्याची बायको पळून गेली याचा काय दोष आहे का? बोला ना. याचा स्वभाव खराब बनून गेली का तिचा स्वभाव खराब बनून गेली? याला नावं ठेवतात. कोणी नेमकं वर्मावर. महाराज ते तुम्ही ज्याच्या घरी जाता ना, त्याचा पोरगा तुरुंगात आहे बरं खाल्ले, बरं तुला घे ना काय देश. कोणा किती चांगला माणूस असू द्या तुम्ही, माणसाला त्या कावळ्यासारखी दृष्टी असते, वर्मावरच. म्हणून 2 प्रकारची माणसं या जगामध्ये मावलेली असतात, मांडलेली असतात. कावळा किंवा घार कितीही उंच उडाली, नाही कळालं तुम्हाला, लक्ष सडलेल्या मांसावर असतं. तसं काही माणसं खानदानी मोठे होत जातात,
उंच असतात, पण त्यांची दृष्टी जी असते ती अशी घाण असते. असतात मोठे पण दृष्टी असते लहान. घार कितीही मोठी जरी उडाली तर सडलेल्या मांसावर पुन्हा खाली येते. ज्ञानोबांचे अनेक दृष्टांत आहेत. पारिवाज ऐसा किरीटी, चढाला नभाची पोटी. अहो, आकाशात झेप घेणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही. पण प्रयत्नाने जी माणसं मोठी होतात ती वासनेनं माणसं खाली येतात. आणि काही पक्षी असे आहेत, ज्ञानोबराय सांगतात, चकोर तलय, चकोराची पिल्ल ही उडत नाहीत, घोसळ्यामध्ये असतात, पण त्यांच्या अंतःकरणात चंद्रमाचा अमृत असतं. शारदेचे चंद्रकळे, ज्ञानोबराय सांगतात, माझी अमृत कनकोवळे, ते वेचिती मन मवाळे चकोर तलगे. त्यांना उडता येत नाहीयेत, आहे त्या जागेवर अमृताचं पान करतात. एक मोठा आहे, झेप घेणारा आहेत, त्याची दृष्टी चुकीची आहेत म्हणून शब्द चुकीचे आहेत. एक उडत नाहीयेत पण बसल्या जागेवर तो समाधानी आहेत, मन चांगलं आहे. ही वाणीचा प्रकार आहे. याला वाणी म्हणतात, याला समाधान म्हणतात जीवनामध्ये. परतत्व स्पर्श शब्दाचा अर्थ असा नाही तुमच्या अंतःकरणात जे आहे ते वाणीतून प्रगट होणं, शब्दातून प्रगट होणं. वजन शब्दाचा अर्थ काही शब्दामध्ये 2-4 किलो वजन टाकलेलं असतं का? वजन म्हणजे तुमच्या अंतःकरणातला नैतिक व्यवहार. तंबाखू खाणारी माणसं सुद्धा चांगला माणूस पाहिला ना तर हात मागे घेतात, खाणं सोडत नाही बरं. सिगरेट पिणारी माणसं सुद्धा, मोठा माणूस पुढे आला की ती सिगरेट अशी मागे करतात. फेकण्याची पण इच्छा नसते ना, आदर सोडता येत नाही. हे नैतिक वजन आहे. तो माणूस बाजूला गेला की पुन्हा सुरू. दुसरा माणूस आला की तो त्याला उपदेश करतो, अरे जरा सिगरेट पिणं बरोबर नाही, चल रे. जो नैतिक वजनदार माणूस आहे तो सांगत नाही सिगरेट पिऊ नको, तरी सिगरेट काढून लपवली जाते, आपला दोष कळू नये, कारण की समोरचा माणूस निर्दोष आहे. तंबाखू चोळणारा दाबून ठेवतो, सिगरेटवाला बाजूला काढून ठेवतो, समोरचा माणूस निर्दोष आहे. संतापुढं माणसाला झुकावं लागतं, संत निर्दोष असतात म्हणून झुकावं लागतं. भावनाच होत नाही त्यांच्या समोर चुकीचं वागायची इच्छाच, आपले दोष कळू नये म्हणून झाकलेले असतात ते. वाईट माणसाला सुद्धा असं वाटतं संताजवळ आपण चांगलं असावं. अजून काय संताचं चांगुलपण आहे? याला म्हणतात नैतिकता, याला म्हणतात वजन. आणि हे वजन, ही नैतिकता वाणीतून प्रगट होते, प्रसादातून प्रगट होते, आचरणातून. सांगायची गरजच पडत नाही. ही वाणी ज्ञानोबराय म्हणतात अशी वाणी पाहिजे, असं बोलणं. तुम्ही काय बोलताय हा नंतरचा भाग आहे. परतत्व स्पर्श झालेली वाणी जेव्हा मुखातून बाहेर पडते सगळ्या जगाला आनंदित करते, आल्हाद देते. ते तुकोबरायांच्या जीवनावर वाद असतील, ज्ञानोबरायांच्या जीवनावर वाद असतील, त्यांच्या अभंगावर वाद नाही आहेत, ज्ञानेश्वरीवर वाद नाहीत. ज्ञानेश्वरीचं खंडन कोणी करत नाही. तुकोबरायांना म्हणत असतील संसार बरोबर नाही, अमुक बरोबर नाही, सगळं ठीक आहे. पण अभंग समाचरण दृष्टी विटेवरी पाठ केल्यासारखी येतात. तो व्यवहाराच्या भाषेत बोलायचं असलं ते मार्बल फिनिशिंग म्हणतात. अशा अभंगाला हात लावला ना, मार्बलवर हात फिरवल्यासारखं असतं ते. सहज मऊ, कुठे कठोर शब्द नाही, अडखळी शब्द नाही, चुकीचा शब्द नाही, असे मऊ शब्द असतात. परतत्व स्पर्श केलेली वाणी असते म्हणून एक महत्वाचं गोष्ट. आणि त्याच्याही पेक्षा ज्ञानोबराय महत्वाचं सांगतात. आता हा झाला मोठा विषय परतत्वाचा, एकदम उच्च लेवलचा विषय. म्हणजे महाराज ते परतत्व, रसिकत्व हे आमच्या वाणीला जमत नाही. मग आमच्यासारख्या वाणीमध्ये काय असावं? ज्ञानोबराय म्हणतात 2-3 असे छोटेसे पथ्य आहेत जे आपल्या वाणीनं सांभाळले गेले पाहिजेत. विरोध वाद बळ. आपल्या बोलण्यातून गावामध्ये विरोध निर्माण होईल असे शब्द नसावेत. विरोध वाद याला बळ प्राप्त होईल असे शब्द नसावेत.
कवनाची भवई नुचलावी. असं कधी बोलू नये की लोकांनी आपल्याकडे डोळे वटारून बघितले पाहिजेत. हे ज्ञानोबांचे 13व्या अध्यायातले शब्द आहेत. खूप मोठा विषय आहे, पण संक्षिप्त तुम्हाला सांगतोय. आपल्या शब्दांनी एखाद्याला ताप उत्पन्न झाला नाही पाहिजे. आपल्या बोलण्यातून कसे शब्द पाहिजेत ज्ञानोबराय म्हणतात, दोष तर गेलेच पाहिजेत. दोषाबद्दल तर काही वाद नाही आहेत, पण शब्द अंगावर आले ना, गंगा जळ अंगावर आल्यासारखं वाटलं पाहिजे, थंड वाटलं पाहिजे. गंगा पय असळले, काय ज्ञानोबरांचे शब्द आहेत. गंगेचं पाणी हुसळल्यानंतर जो शिंतोडा येतो ना, तुषार अंगावर येतात. तुषार अंगावर आल्याबरोबर जसं अंग शहारतं, तशी आपली वाणी असली पाहिजेत. बोलल्याबरोबर अंग असं शहारलं पाहिजे, ती वाणी. बरं, तोंड तेच आहे ना, नाही कळालं? तोंड तेच आहे ना. कवी असलं तरी तोंड तेच. बरं, खायला काही अमृत आणणार आहे का वरून? तेच भाजी भाकरी, तेच कडधान्य अन्नधान्य. तोंड कसं असलं पाहिजे ज्ञानोबरांना. गंगा पय असळले, पतिव्रते आले वार्धक्य जैसे. आयुष्यभर तप करून वयोवृद्ध झालेली पतिव्रता शांत झालेली असते महाराज. आपण चांगलं केलं जीवनभर, चांगलं वागलो जीवनभर, जग कदाचित चांगलं म्हणेल ना म्हणेल हा जगाचा प्रश्न झाला. आपलं अंतःकरण आपल्याला साक्ष असतं, आपण जगात चांगलं वागलो, त्याचं समाधान द्विगुणित असतं. नाही जीवनामध्ये चूक झाली, नाही कुणाचा द्वेष केला, नाही कुणाचा द्रोह केला. आत्माराम आत्मनी आत्मना तुष्ट, आपल्या आपल्यामध्ये मस्त असणं, हे जीवन आहेत महाराज. म्हणून संक्षिप्त वर्णन केलेले आहेत. वाणी कशी असावी, साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. काय ज्ञानोबांचं वर्णन, साच आणि मवाळ. खरं असावं, मवाळ असावं. खरं असावं, पण काही काही माणसं भाग्यवान आहेत, खरं आहे ना हत्यारासारखं वापरतात. सत्य बोलतात पण ते हत्यार म्हणून वापरतात. नाही, मवाळ, मितले, बडबड बडबड दिवसभर, मितले, रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. राहिलेला विषय आपण पुन्हा 5 तास झाला. बरं, पुन्हा म्हणाल नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.